वर्षाची मुक्ताई म्हणते हा चांगदेव कोराच राहिला. इथं मोठं कोण आहे खऱ्या अर्थाने? एवढीशी मुक्ताई. आणि 1400 वर्ष जगलेला चांगदेव आज शिष्य होतोय. स्वतः चांगदेवाने सांगावं. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज मी खऱ्या अर्थाने जन्माला आलो. कधी? जेव्हा मुक्ताईच्या पायी नतमस्तक झालो तेव्हा. आपलंही असंच आहे. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ पडली ना, समजायचं आज मी जन्माला आलो. मग ती 60व्या वर्षी पडली तरी चालेल हो. त्या दिवशी आम्ही जन्माला येतो. ज्या दिवशी संतांची संगत घडली त्या दिवशी समजायचं आज मी जन्माला आलो. मग ते कितीव्याही वर्ष असू दे. ज्या दिवशी भगवंताचं नामस्मरण न सांगता, कळतं, एखाद्याने सांगावं बाबा भजन करावं, नामस्मरण करावं, असं नाही, न सांगता स्वतःहून आपल्या जिभेवर ते नामस्मरण यावं, यासारखी दुसरी मंगळ गोष्ट नाही आहे. आणि ते एकदा न सांगता आलं ना की समजायचं आज मी जन्माला आलो. आज बाबांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ या ठिकाणी जमलो. आपल्याला सगळे गेलेले चालतात, पण आमच्या आई वडील गेलेले चालत नाही. का माहितीये? निस्वार्थ प्रेम आहे. पण प्रत्येकाच्या प्रेमामागे स्वार्थ आहे ना, की बाबा चला मी याच्यासाठी हे केलं तर तो माझ्यासाठी ते करेल. प्रत्येकाच्या प्रेमामागे स्वार्थ आहे, पण आई वडिलांच्या प्रेमामागे स्वार्थ नाही. तरी लाभावी न प्रीती ऐसी कळवळ्याची जाय. लाभ नको बाबा, कोणताही मला कोणती तुमच्याकडून गोष्ट नको. मी माझ्या पद्धतीने मी कार्य करेन. आईचं असं आहे, मी माझ्या पद्धतीने मी माझं जे काही असेल. वडिलांचंही तसंच. माझी मुलं मला विचारो कर न विचारो, मला निस्वार्थ प्रेम आहे. आणि ते गेले ना की पुन्हा पुन्हा मिळत नाही. बरं, त्यांच्यासारखं प्रेम करणारं कोणी मिळत नाही. आई आम्हाला गर्दीमध्ये कडेवर घेते. काय करते? कडेवर घेते गर्दीमध्ये. का बरं कडेवर घेते? गर्दीमध्ये ती जे बघते ना ते तिच्या लेकराने पण बघितलं पाहिजे. ही आई आहे. पण बाबा तसा नाही आहे. बाबा काय करतो? कडेवर नाही घेत, तो खांद्यावर घेतो. कशासाठी? जे मी पाहू शकत नाही ते माझ्या लेकराने बघितलं पाहिजे. हा बाबा आहे. लक्षात. तो बाप कळणं फार कठीण आहे. आम्ही आपल्या बापाला कधी रडताना बघितलं नाही. बघतो का? नाही बघत. पण तो आयुष्यभराचे अश्रू साठवून ठेवतो त्या एका दिवसाकरिता. कोणत्या? जेव्हा पुढची लेक तो दुसऱ्याच्या हवाली करतो ना, तेव्हा तो बाप कितीही कठोर मनाचा असू दे, त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत बाप साठ